बाहेर खूप पाऊस पडतोय आणि अशा पावसाळ्याच्या दिवसात आपल्याला गरमागरम सूप प्यायची खूप इच्छा होते. तर आपण आज मटन सूपची रेसिपी पाहणार आहोत. नमस्कार, मी सुवर्ण पाटील, दर्याची नाखवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर आता झटपट आपण तयारीला लागूयात. मटन सूप बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे, तेजपत्ता घेतलाय, जिरा पावडर घेतले, अद्रक मिरचीची पेस्ट घेतलेली आहे, लसूण ठेचूनच घेतलाय आणि काळी मिरी घेतलाय आणि काही मसाले घेणार आहोत. आपण सर्वप्रथम मटन मॅरिनेट करून ठेवूयात. मी इथे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. हळद घ्यायची आहे, गरम मसाला घ्यायचा आहे, धने पूड घ्यायची आहे, जिरे पूड घ्यायची आहे आणि इथे मी एक चम्मच काळी मिरी घेतलेला आहे, ते सगळंच घेणार आहोत आपण. तर हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मटनला लावून घेऊयात, मॅरिनेट करत ठेवूयात आपण जरा 15-20 मिनिटासाठी. ठीक आहे, मटन 15-20 मिनिटं आपण मॅरिनेट करत ठेवलं होतं. इथे मी एक मोठा आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, तो आपण आज सर्वप्रथम फोडणीला टाकूयात. सर्वप्रथम आपण तेल घालून घेऊयात. कढीपत्ता घालून घ्यायचा आहे फोडणीला आणि 2 तेजपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. इथे आपण कांदा चिरून घेतला होता ना, तो घालून घेऊयात. कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर येऊ द्यायचा आहे, आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढ्या वेळ मटन मॅरिनेट करून ठेवाल तेवढीच चव चांगली येते सूपला. म्हणून निदान 1 तासभर, तुमच्याजवळ जर वेळ असेल तर 1 तास 2 तास असं एवढं मॅरिनेट करून ठेवा. अगदी वेळ नसेलच तर 15 मिनिटं ठेवलं तरीही चालेल. कांदा आपल्याला आता चांगला सोनेरी रंगावर येऊ द्यायचा आहे. कांदा चांगला सोनेरी रंगावर आलाय, आपण लसूण घालून घेऊयात. इथे मी अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेते सगळी. पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे. अद्रक लसूणचा जो उग्र वास असतो तो गेला पाहिजे. छान असं परतून घ्यायचं आहे. आता हे मॅरिनेट केलेले जे मटण आहे ते आपण घालून घेतोय. मटण व्यवस्थित कांदा लसूणची जी पेस्ट आपण हे केली होती मसाला, त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे सूपला चांगली चव येते. मिनिटभर मटण चांगलं परतून घ्यायचं आहे. आपण इथे 1 ग्लासभर पाणी घेणार आहोत, जास्त पाणी नाही टाकणार आहोत, कारण आपल्याला जर सूप वाढवायचं असेल तर आपण नंतरही पाणी ऍड करू शकतो. त्यात लगेचच एवढं ढीगभर पाणी टाकायची गरज नाही, कारण आपण आजचं मटण हे कुकरला शिजवतोय, कारण आपल्याला सूप बनवायचं आहे. आणि कुकरला जास्त पाणी टाकलं तर मग ते शिट्या होतात, तेव्हा सगळं पाणी बाहेर निघतं. म्हणून आपण इथे 1च ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे. या स्टेजला मी कुकरला झाकण लावून घेते आणि 5 शिट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला. 5 शिट्यांमध्ये आपलं मटण खूप छान असं शिजून निघेल. कुकरच्या 5-6 शिट्या झालेल्या आहेत. झाकण खोलून पाहूयात. मटण छान आपलं शिजलंय, सूपही मस्त असं घट्ट तयार झालंय, बघू शकता. आता जर तुम्हाला या सूप अजून वाढवायचं असेल तर अजून 1 ग्लासभर तुम्ही पाणी घालू शकता. आपण आता हे मटण या बाउल मध्ये काढून घेऊयात अलगद. अगदी झटपट 5-10 मिनिटातच बनणारी अशी रेसिपी आहे. इथे आपण 1 चम्मचभर एवढं तूप घालून घेतोय. तुम्ही तेलही घालून शकता, तुमच्या आवडीवर डिपेंड आहे ते. फोडणीला कढीपत्ता घालून घेतोय. इथे 1 चम्मचभर मी वाटण घेतलेलं आहे. हे मी खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं. तुपात चांगलं परतून घ्यायचं आहे आणि हा जो सूप तयार झालाय आपला, तो आपण आता यात टाकून घ्यायचा आहे.
मटनचे काही पीसही आपण यात टाकून घेणार आहोत. मी इथे अर्धा ग्लासभर पाणी घेते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तुम्हाला कोणत्या क्वांटिटी मध्ये सूप हवंय ते. मला अगदी कमी प्रमाणात हवंय म्हणून मी अगदी थोडं घेतलंय. एक उकळी आली की आपलं इथे मटन सूप तयार झालेला आहे. इथे आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे, तो पिळून घेतोय सूप मध्ये. आणि वरतून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. एक उकळी आली की आपण लगेच सर्व करूयात. सूप आपलं छान आता उकळतंय. या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथे आपलं सूप रेडी झालेलं आहे. पावसाळ्याच्या दिवसातला हा गरमागरम सूप जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि दर्याची नाकविण या परिवाराचा हिस्सा व्हा. भेटूया अशाच नवनवीन पदार्थांसोबत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.